राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमो जियाध्याम वेद प्रतिपाद्याम, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं नेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या. सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि या सेवेकरता निवडलेली जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातली पहिली ओवी आहे. कारण कोणत्याही कार्याचं प्रारंभिक जे चिंतन करायचं असतं ते काय असावं तर मंगलात्मक असावं. मंगलम भगवान विष्णू मंगल गरुडध्वजम, मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. भगवत चिंतन हे मंगलमय आहे. भगवंताचं स्वरूप हे मंगलमय आहे. स्वतः भगवंत मंगलमय आहेत आणि त्या मंगल रूपाचं वर्णन एक करणं म्हणजे नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक तीन प्रकारे मंगलांचा विचार केला जातो. वस्तूचा निर्देश करूनही मंगल होतं. वस्तुनिर्देशात्मक मंगल म्हणतात. वस्तूबद्दल नमस्कार करूनही मंगल होतं, त्याला नमस्कारात्मक मंगल म्हणतात. आणि तिसरं म्हणजे त्या परमात्म्यापासून एक आशीर्वाद प्राप्त करण्याकरता प्रार्थना केली जाते त्यालाही आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. शास्त्रीय परिभाषेमध्ये मंगल का सांगितलंय? कारण समाप्ती कामो मंगलम आचरेत. कार्याची समाप्ती व्हायची असेल निर्विघ्नपणानं तर मंगलाचरण करावं. मंगलादिनी मंगल मंगद्यानी मंगल अंताणीचं शास्त्राणी वृत्त्यंते वीरपुरुषाणी अस्मदपुरुषाणीचं असं वर्णन केलेलं आहे. मंगल सुरुवातमय असतं म्हणून ह्या ज्ञानपरायांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे. ज्ञानेश्वरीची सुरुवात मंगलात्मक. ज्ञानेश्वरी परिपूर्ण ग्रंथच श्रेष्ठ आहे.
त्यातली एक एक ओवी श्रेष्ठ आहे, एकतरी ओवी अनुभवावी असा नियम आहे. आणि हा ग्रंथ जो आहे तो भगवद्गीतेची भावरूपता प्रगट केलेली आहे. केवळ भावरूपता प्रगट आहे असं म्हणाल तर ज्ञानोबरायांचं व्यक्तित्व यातनं प्रगट होतं, नाही का. भगवद्गीतेकडे बघण्याची ज्ञानोबरायांची दृष्टी आणि ज्ञानोबरायांचं समग्र चिंतन आपल्याला तसं पाहायला कळलं तर ज्ञानोबराय दिव्य चिंतनाने युक्त आहेत. कारण अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, हे अवतारी पुरुष आहेत. म्हणून या श्रेष्ठ ग्रंथ राजावरती, भगवद्गीता रूपी ग्रंथावरती टीका लिहिण्याकरता म्हणजे त्याचं चिंतन करण्याकरता ज्ञानोबराया जेव्हा प्रस्तुत होतात त्यावेळी एवढा श्रेष्ठ मोठा ग्रंथ मी घेतलेला आहे याचं त्यांना ज्ञान आहे. म्हणून त्या ग्रंथाला प्रारंभ करत असताना कोणत्या प्रकारचा भाव प्रगट व्हावा, नाही का, कोणत्या प्रकारे सुरुवात असावी याचं चिंतन ही तितकंच महत्वाचं. ज्ञानोबरायांनी पहिल्यांदा शब्द वापरतो ओम नमोजी अध्या. ओम नमोजी अध्या. ओम, ओम शब्दाचा उच्चार करतात. ओम शब्दाचा उच्चार शास्त्रीय चिंतनामध्ये होतो, मंत्र उच्चार करायचा असेल तर होतो, आणि काही नियमांमध्ये आपण जप म्हणूनही काही वेळ ओमचा उच्चार करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, जप आहे, नाही का, ही सुद्धा साधन आहे. गीताकारांनी सांगितलंय तस्मात ओम इत्युतारित्य यज्ञ दान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्तम सततम ब्रह्मवादिनाम. ओम इत्युदारित्य यज्ञ दान तपक्रिया, यज्ञ दान तपक्रियांच्या वेळी यज्ञ दान तपाच्या पूर्वी ओमचा उच्चार आहे. यज्ञ दान आणि तप हा मोठा वाग्यज्ञ प्रस्तुत केलेला आहे. येणे वाग्यज्ञे तोषावे, म्हणजे हा कोणता यज्ञ आहे महाराज? वाग्यज्ञ. हे तप आहे, ज्ञानोबरायांनी केलेल्या दिव्य तपाचा परिणाम आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. सत्यवादाचं तप आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे यज्ञ दान आहे. दान म्हणजे ज्ञानदानाचा विषय. यज्ञ दान तप कर्म पावनानी मनीषण, नाही का. म्हणून यज्ञ करावा, दान करावं, तप करावं. पहिला दिवस आहे म्हटल्यानंतर जरासं असणार थोडंसं. आपण एकाग्र होऊया म्हणजे झालं. आणि तुम्ही पण इकडे तोंड करून बसा, आता तिकडे बघू नका. नाही तुम्ही तिकडे बघितलं की इकडले बसलेले तिकडे बघतात. नाही असू दे, व्हेंटिलेशन असू दे, आपण इकडे बसून बघा म्हणजे कळेल. यज्ञ दान तपक्रियांचा विषय आहे, विधी आहे. त्या विधीमध्ये ही यज्ञ आहे, दान आहे का तप आहे? तर ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ रत्न आहे. त्याची सुरुवात पण सामान्य नको आहे म्हणून ओमचा उच्चार आहे. तस्माद ओम इत्युदारित्य यज्ञ दान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्तम सततम ब्रह्मवादिना. म्हणून ओम शब्दाचा उच्चार महत्वपूर्ण आहे. ओम म्हणजे आकार उकार मकार. याच्यामध्ये अहम भाव जो अकार, अकार म्हणजे काय असेल, उकार म्हणजे काय असेल, मकार म्हणजे काय, हे तिन्ही रूपांमध्ये स्थूल सूक्ष्म कारण शरीराची रूपता प्रतिपादित. त्याच्यामध्ये स्थूलामध्ये अहमपणा करून असणारा विश्व, सूक्ष्मामध्ये अहम करून असणारा तेजस आणि कारणामध्ये अहम करून असणारा जो प्राज्ञ आहे, त्यांची द्योतकता म्हणजे मूल रूपता बघायला गेलं तर तो कोण आहे तर परमात्माच आहे. तो सगळ्यांमध्ये अनिश्चित आहे आणि त्याचं वाचक पण कोण असेल तर ओम शब्द आहे. तस्य वाचक प्रणव, त्याला प्रणव म्हणतात. आणि हा प्रणव म्हणजे कोण असेल तर ओम शब्द आहे. हा ओम शब्द उच्चारित केलाय माऊलींनी पहिल्यांदा, म्हणजे पुढल्या ग्रंथाची श्रेष्ठता किती आहे हे कळून गेले. बरं,
दुसरा ओम नमो जी अद्या. पहिला आपल्याकडे टाइम जरा कमी आहे आता, कारण 6:15 वाजलेत. 7ला बरोबर कीर्तन चालू होणार नाही का महाराज? बरं, नाही 5-10 मिनटं असं केलं की मग ते टायमिंगचं बदलते. त्यामुळं 5-10 मिनटं म्हणाय ना, 7लाच होणार चालू असं म्हणायचं. सवय मग तशी लागते लोकांना. नाहीतर 5-10 मिनटं म्हणलं की अर्धा तास जातोय. त्यामुळं नियमामध्ये असलेलं बरं असतंय. निदान 7 म्हटल्यावर 7:15 पर्यंत येतील, है ना. यज्ञ दान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्तम सततम ब्रह्मवादी. मला सांगायचा विषय काय होता? नमो, ओम नमो जी अद्या. नमो, नमन केलेलं आहे. नमन शब्दाचा अर्थ काय माहितीये का? न मन, नाही का? न मन, मनातीत, म्हणजे मनामध्ये संकल्प विकल्प भाव आहे. पण यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जितः, ज्याचे सर्व आरंभ काम आणि संकल्पानं रहित असतात. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधा, त्यांना पंडित म्हणतात. मग ज्ञानोबाराया नमन करतात. नमन भाव त्यांच्या अंतकरणात आहे. याचा अर्थ आहे की संकल्प विकल्प रहित त्यांची सहज स्वभावता आहे. परमार्थ चिंतनामध्ये त्यांची स्वभावता कशी आहे महाराज? सहज आहे. त्यामुळे न मन. नमो शब्दाचा दुसराही अर्थ आपल्याला, नमो म्हणजे नमस्कार. ओम नमो, नाही का? नमस्कार करतो. मग त्याच्यामध्ये मग कायिक, वाचिक, मानसिक 3 प्रकारचे नमस्कार. कायिक नमस्कार म्हणजे काय? शरीरात. वाचिक नमस्कार म्हणजे काय? वाणीनं, बोलून आणि मनानं नमस्कार. कायेनं म्हणजे शरीरानं नमस्कार केला. बघा, साष्टांग दंडवत म्हणतो आपण. साष्टांग दंडवत म्हणजे काय हो? अष्ट अंगेन सह इति साष्टांग. अष्ट अंगेन सह. अष्ट अंग म्हणजे काय? वर्णन आहे. 2 पाय, 2 नाही का गुडघे जमिनीला टेकतात. 2 बाहू, नाक आणि डोकं कुठं टेकतात? जमिनीला. जेव्हा आपण साष्टांग प्रणिपात करतो भगवंताच्या समोर, नतमस्तक होतो, होय की नाही? त्याला म्हणतात अष्ट अंगेन सह इति साष्टांग. दंडवत म्हणजे काय? दंड म्हणजे काठी आहे. ती जर हातातनं सोडली, जशी सरळ खाली जमिनीवरती पडते, तद्वत दंडवत. एक लांबड्याच्या काठीप्रमाणे जो शरीर सरळ आहे, पण ते सरळ भगवंतासमोर नतमस्तक करणं. भगवंतासमोर नतमस्तक नाही ना, त्या साष्टांग. मग तुकोबारांचं प्रमाण आहे, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उद्दरे, वाढले अंतरे प्रेमसुख. याचा अर्थ दंडवत, त्या शरीराला भगवंताच्या समोर नतमस्तक करणं. हा नमो शब्दातनं चिंतनता करायचं म्हणजे नमस्कार. नमो म्हणजे स्वापकृष्ट बोधानुकूल हे स्विह व्यापार विशेषहन इति नमस्कारम. स्व अपकृष्ट, स्वतः कमी आहे आणि पुढला ज्याला मी नमस्कार करतोय तो उत्कृष्ट आहे. या 2 भावता एकत्र होतात, त्यावेळी नमस्कार होतो. क्रियाविशेष केली जाते. जेव्हा क्रियाविशेष केली जाते त्याला नमस्कार म्हणतात. स्वतःला अपकृष्ट समजून पुढल्याला उत्कृष्ट समजून जेव्हा क्रियाविशेषता केली जाते, त्या क्रियाविशेषतेला नमस्कार असं म्हणतात. स्वापकृष्ट बोधानुकूल व्यापार विषय म्हणजे नमस्कार करणारा स्वतःला दुसऱ्याला नमस्कार करताना मी तुमच्यापेक्षा काय आहे? कमी आहे असंच म्हणतो की नाही? आणि दुसऱ्याला काय म्हणतो? उत्कृष्ट आहे असंच म्हणतो. म्हणून स्वापकृष्ट बोधानुकूल व्यापार विषय हा नमस्कार केलेला. ओम नमो जी अद्या. जी शब्द हा आदरार्थी आहे. ओम नमो जी, ज्यांना नमस्कार करायचा आहे त्यांचा निर्देशन आहे. ओम नमो जी, नाही का? ज्यांचं वर्णन करायचं आहे, ज्यांना नमस्कार करायचा आहे त्यांच्याबद्दल जी शब्द वापरलाय. ओम नमो जी अद्या. अद्या, अद्या म्हणजे अद्या. अद्य म्हणजे काय हो? पहिला शब्द असला की दुसरा शब्द पण येणारच. म्हणजे दुसरं कोणीतरी दाखवावं लागेल, नाही का? म्हणजे पहिला शब्द बोललोय म्हणजे दुसरा शब्द त्याला बरोबर आहे म्हणून पहिला बोललो. आपण म्हणलो कधी आला? म्हणले पहिला आलोय. मग एकटाच असेल तर पहिला आलोय म्हणेल का तो? त्याचा अर्थ सगळे आले असतील तर पहिला आलोय असं म्हणावं लागतं. कारण दुसरे बाकीचे दुसरे आलेले आहेत. पहिला शब्द सगळ्यांना घेऊ नये.
पहिला म्हणजे आद्या. मग आद्या म्हटलं की पुढचा कोण हा प्रश्न आहे. आद्या म्हटलं की पुढचा कोण? ओम नमोजी आद्या. आद्या म्हटलं की पुढचा कोणीतरी असणार, याचा अर्थ आहे पुढचं जे आहे ते कोण आहे? जगत, जे प्रतीतीला येतं ते. आद्या म्हणजे अगोदरचा. कोणाच्या अगोदरचा असा जर शब्द असेल म्हणजे आत्ता जे आहे पुढचं जे आहे त्याच्या अगोदरचा. दुसरं जे प्रतीतीला येतंय द्वैतातनं त्या दुसऱ्याच्या अगोदरचा. आद्या अगोदरचा. कोणाच्या अगोदरचा? कोणाच्या अगोदरचा म्हटलं की जे दृश्यमान जगत आहे त्याच्या अगोदरचा. जे जगताला उत्पत्ती आहे, जगताला स्थिती आहे, जगताला नाश आहे. उत्पत्ती पूर्वीही आहे, स्थितीमध्येही आहे, नाश झाल्यानंतरही आहे, म्हणून आद्या शब्द आहे. त्रिकाला बाध्यत्व नित्य आहे. तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही. काळ निघून जातो पण जो जात नाही त्या अवस्थेला म्हणतात आद्या. ओम नमोजी आद्या. आद्य आहात तुम्ही, सर्वांचे आदी आहात, नाही का? आणि आद्य आहात त्यांना तुम्हाला माझा नमस्कार. ओम नमोजी आद्या. आणि कोणाला नमस्कार? वेद प्रतिपाद्या. आता तुम्हीच जे आद्य आहात ना त्या तुमचं वेद प्रतिपादन करतो म्हणून वेद प्रतिपाद्या नमो. तो नमो शब्द प्रत्येक लाईनला लावला चालतोय. अर्थबोधा करता फक्त लावायचा, म्हणताना म्हणायचं नाही, तसं सरळच म्हणायचं ओम नमोजी आद्या. बरोबर ना? वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणताना सरळच म्हणायचं बरं का. लावताना असं अर्थबोधा करता असं म्हणायचं ओम नमोजी आद्या. नमो वेद प्रतिपाद्या. नमो स्वसंवेद्या. नमो आत्मरूपा. नमो. बरं का? असा अर्थबोध करता प्रयत्न करू शकता तू. नमो हा शब्द प्रत्येक लाईनला लावला. ओम नमो जी अद्या. जो अध्याय त्याचं वर्णन केलं. आता वेद प्रतिपाद्य आहे का? तर वेदाद्वारा प्रतिपादित आहे. वेदाद्वारा त्याचं प्रतिपादन होतं. वेद म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही. विद ज्ञाने अर्थामध्ये वेद शब्द तयार होतो. विद सत्तायाम विद लाभे, नाही का? 3 अर्थ आहेत विद धातूचे. त्यापासूनच वेद शब्दाची रूपता. वेद म्हणजे ज्ञान, नाही का? जे ज्ञानरूप आहे त्याला वेद म्हणतात. हे वेद म्हणजे सामान्य नाहीत. किती वेद आहेत सगळ्यांना माहित आहे. 4 वेद आहेत. किती वेद आहेत? 4 वेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि वेदाची रूपता बघायला गेलं तर वेद हा श्रेष्ठ आहे. वेदाची रूपता कशी आहे म्हणाल तर वेद हा श्रेष्ठ आहे. वेद ग्रंथांमध्ये सर्वांद्वारा मानित आहे. प्रमाण आहे वेद. शास्त्र मानतं, संत मानतात, ग्रंथ मानतात. कोणाला मानतात तर वेदालाच मानतात. वेदाधारे बोलिती वर्णन केले. वेदाच्या आधारे बोलतात. किंवा वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गे चाललो. तुकोबारांचं प्रमाण. वेद मार्गाने मुनी गेले त्या मार्गाने आम्ही निघालो. वेदाची रूपता. वेदाचा तो अर्थ अम्माचीच ठावा म्हणजे तुकोबराय वेदाला मानतात. अर्थ होतो की नाही? हां. मग चहुवेद जाण साई शास्त्र कारण 18ही पुराण हरिसी गाती. म्हणजे वेदाचं वर्णन आहेच तिथं. नकर्वे अर्थ उपनिषदा. वेदाचं वर्णन आहेच. म्हणून ज्ञानोबरायांनी शेवटच्या हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये सांगितले. काय सांगितले? सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. 6 शास्त्रांचं चिंतन कर बाबा. ती कोणती 6 शास्त्र? जे वेदाला मानणारी आहेत. वेदाला प्रमाणभूत जे मानतात ती 6 शास्त्र. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. 4 वेदांना मानणारी जी शास्त्र आहेत त्याला वेद पूजक नाम अस्तिक. अस्तिक शास्त्र आहेत 4. वेद पूजक ते काय करतात? वेद पूजक म्हणजे वेदाला मानणारे आहेत. अशा ज्या अस्तिक शास्त्रांचं चिंतन मांडलेलं आहे जे आहेत म्हणून साई शास्त्र निवडी असा वेद जो आहे वेदाचं प्रतिपादन करणारे, वेदाला प्रमाण मानून असणारे आहेत. आणि तो वेद काय सांगतो? कोणत्याही चिंतनामध्ये प्रमाणाची गरज असते. एखादा सिद्धांत सिद्ध व्हायचा असेल तर त्याला युक्ती द्यावी लागते. त्याला काहीतरी प्रमाण आहे का नाही सांगावं लागतं.
आणि त्याचा अनुभव कुणाला आलाय की नाही हे सांगावं लागतं. 3 रूपात आहे. युक्ती, प्रमाण आणि अनुभव. या तिन्ही युक्तींनी युक्ती प्रमाण अनुभव द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही एखादा सिद्धांत सिद्ध करायला लागला, ही गोष्ट अशी आहे, त्याची काय युक्ती आहे, युक्ती काय आहे सांगावी लागेल. त्याला प्रमाण काय आहे, कोणीतरी श्रेष्ठ लोकांनी सांगितलेलं प्रमाण काहीतरी आहे की नाही, आणि त्याचा अनुभव काय आहे की नाही, कुणाला अनुभव आलाय की नाही. म्हणजे तिन्ही गोष्टी सांगाव्या लागतात. एक तर प्रमाण द्यावं लागेल, युक्ती द्यावी लागेल आणि अनुभव द्यावा लागेल. जिथं प्रमाणाचा विषय येतो त्या ठिकाणी वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. ज्ञानोबरायांनी प्रमाण कुठलं दिले, इथं वेदशास्त्र प्रमाण सुद्धा सांगतं. वेदशास्त्राचं प्रमाण आहे की काय आहे, हरिमुखे म्हणा, एक नारायण सार जप, वेदशास्त्र प्रमाण. वेदशास्त्र सुद्धा ज्याचं वर्णन गातात, वेद अनंत बोलीला वर्णन आहे ज्याच्याबद्दल. असा जो वेद आहे त्या वेदाला प्रमाणित मानून, म्हणजेच वेद सुद्धा ज्याचं प्रतिपादन करतो, अशी जी चिंतनता आहे देवा तुम्ही आहात, वेद प्रतिपाद्या. तुम्ही कसे आहात, वेदाद्वारा प्रतिपादित आहे, इथं वर्णन केलेलं आहे नाही का. तत्तु समन्वयात, प्रमाणित तत्वांनी घेऊन असणारे ब्रह्मसूत्रामधलं वर्णन आहे. तत्तु समन्वयात इक्षते रणम शब्दम, शास्त्र प्रतिपादित्व, शास्त्र प्रतिपादन करतं त्याचं, म्हणून तो परमात्मा आहे. त्या ब्रह्मसूत्रामध्ये बघायला गेलं तर ब्रह्मसूत्रामध्ये, शास्त्रामध्ये त्या परमात्म्याबद्दल बोललं गेलंय याचं वर्णन आहे. त्या परमात्म्याबद्दलचंच बोलणं आहे, ना प्रकृतीबद्दलचं बोलणं आहे. इक्षते रण शब्दम, गौणत्वाचे न आत्मशब्दात. ईक्षण करणं या जगताचा स्वभाव नाही आहे, असताचा स्वभाव नाही ईक्षण करणं. त्यामुळे प्रकृती हा ईक्षण करू शकत नाही स्वतंत्रित. त्याच्याकरता ईक्षण करणं हा परमात्म्याची स्वभाव आहे. ईक्षण म्हणजे प्रकाशन, प्रकाशन म्हणजे ज्ञान, म्हणून त्याचं स्वरूप आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे, सतरूप आहे. ब्रह्म कसं आहे, ज्ञानरूप आहे. आणि ब्रह्म कसं आहे, आनंदरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम आनंदम ब्रह्म, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, असंही वर्णन ज्याचं केलं तो परमात्मा वेद प्रतिपाद्या. 2 शब्द कळले, ओम नमोजी अध्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या. स्वसंवेद्या आत्मरूपहा. स्वसंवेद्यामध्ये काय, अद्या शब्दानं सत्य रूपाचं ज्ञान करून दिलं नाही का. वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यानं ज्ञानरूपाचं वर्णन करून दिलं नाही का. आणि आनंदाचं रूपता बघायला तर आत्मस्वरूपा, सगळ्यात आनंददायकाला आपल्याला आत्मा आहे, म्हणून सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप ब्रह्म्याचं वर्णन आहे. जय जय स्वसंवेद्या. स्वसंवेद्याचा अर्थ का, ही जी लाईट आहे ती लाईट स्वतःला जाणू शकते का दुसरा तिला कोणीतरी जाणतो. म्हणजे त्या लाईटला स्वतःला मी कोण आहे हे माहीत नाही, पण आपण बघतो ही काय आहे, लाईट आहे. ही काय आहे, वस्तू आहे. ही काय आहे, वस्तू आहे. असं वस्तूंचं ज्ञान आपल्याला आहे, पण वस्तूला वस्तूचं ज्ञान आहे का, मी कोण आहे, नाही ज्ञान. का नाही, कारण ती जड आहे आणि ते आत्मस्वरूप आहे, चेतन आहे. जे चेतन आहे म्हणजेच प्रकाशमान आहे. प्रकाशमान आहे म्हणजे ज्ञानरूप आहे. प्रकाशमान म्हणजे काय, ज्ञानरूप. सूर्याला आपण जाणतो का, सूर्य आपल्याला जाणतो. आपण सूर्याला जाणतो. मग सूर्याचा प्रकाश श्रेष्ठ का आपला ज्ञानाचा प्रकाश श्रेष्ठ, तेवढं सांगा की. सूर्याचा प्रकाश श्रेष्ठ का आपल्या ज्ञानाचा प्रकाश श्रेष्ठ. कारण आपण जाणतो हा आपल्या ज्ञानाचा प्रकाश आहे आणि सूर्याचा प्रकाश आहे. सूर्याच्या प्रकाशला मर्यादा आहेत, पण ज्ञानाच्या प्रकाशला मर्यादा नाही. सूर्याच्या प्रकाशला काय मर्यादा आहे, म्हणजे सूर्य दिवसा दाखवतो पण अंधाराला कधी दाखवत नाही. पण आपला ज्ञानाचा प्रकाश सूर्यालाही दाखवतो, त्याच्या प्रकाशालाही दाखवतो, त्यानं प्रकाशित केलेल्या वस्तूलाही दाखवतो, नवे नवे अंधारालाही दाखवतो अंधार आहे म्हणून. का नाही दाखवत, म्हणजे अंधाराला कोण दाखवतं, महाराज हा अंधार आहे हे कुणी प्रकाशन केलं. प्रकाशन म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. जर आपण सकाळी उठलोच नाही लवकर तर सूर्य उगवून उपयोग काय आपल्याकरता, अर्थ कळाला का.
सूर्य आपल्याकरता उगवून उपयोगच काय? कारण आपण सकाळी लवकर उठलोच नाही. सूर्य उगवून उपयोग आहे का? जोपर्यंत आपला प्रकाश प्रकाशित होत नाही तोपर्यंत सूर्याचा प्रकाश आपल्याला कसा प्रकाशित करू शकेल? आपण आपली प्रकाशरूपता जी आहे ती ज्ञानरूपता आहे. ती ज्ञानरूपतेचा भाव कसा आहे तर आपण आपल्याला जाणू शकतो आपल्या ज्ञानाद्वारा. ज्ञानानं आपण आपल्याला पाहतो, आपणच आपल्याला बघणं, आपणच आपणापोटी आपण या दृश्य दावी तोटी दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. आपणच आपल्या पोटी आपल्याला दृश्य दाखवतो. दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते. आपणच आपल्या स्वरूपाला दाखवतो. टेस्टिंग चालू असेल असं. सुरुवात आहे, पहिला दिवस. आपणच आपुल्या पोटी आपण या दृश्य दावी तोटी दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते. सुताची गुंजे आत बाहेर नाही दुजे तेवी तीनपणे विन जाणीजे त्रिपुटी. सुताचा गुंजा म्हणजे कापसाचा बोळा घ्या. त्याच्या बाहेर पण कापूस आणि आत पण कापूस, मध्ये पण कापूस आणि नाही का, सर्वत्र कापूसच आहे त्याचे. तद्वत आहे की जो आपणच आपल्याला बघण्याकरता त्रिपुटी रूपामध्ये रूपमान होतो. म्हणजे आपणच आपणापोटी आपण या दृश्य दावी तोटी नाही का. दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते. त्रिपुटीची मांडणी करतो. दृष्टा बघणारा कोणीतरी, दृश्य जे बघितलं जातं ते, आणि दर्शन म्हणजे ज्याच्याद्वारा बघितलं जातं. या त्रिपुटीची मांडणी कोणाद्वारा झाली? त्याच्याच द्वारा झाली. म्हणून इथं वर्णन आहे की दर्शन बघणारी जी अवस्था आहे. आता बघा, बघण्याचा भाव आला इथं, ज्ञान शब्द आला. ज्ञान, या ज्ञानाबद्दल आपण बोलायला लागलो. आपल्याला ज्ञान आहे, एक लौकिक ज्ञान आहे, अलौकिक ज्ञान आहे. लौकिक म्हणजे जगताचं ज्ञान, बाह्य रूपात. अलौकिक ज्ञान म्हणजे स्वरूपाचं ज्ञान, परमार्थिक ज्ञान नाही का. आपल्याला आपण विचारात घ्यायचं की आपल्याला लौकिकातलं जास्त ज्ञान आहे का परमार्थिक जास्त ज्ञान आहे. प्रत्येकाचा आपापला विषय. आपल्याला लौकिकातलं जास्त आहे का परमार्थातलं आहे? लौकिकातलं आहे. आपण आपल्या स्वरूपाला जोपर्यंत जाणत नाही का, आपण भक्तीच्या मार्गाने प्रवास करत नाही, आपण नामचिंतनामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत काय समजायचं की भक्तीतलं ज्ञान आम्हाला आहे का, परमार्थिकाचं ज्ञान आम्हाला आहे का. समजून जायचं की आज पुण्य काहीतरी उदयाला आलं की परमार्थिक ज्ञानाच्या दिशेची वाटचाल चालू आहे. आपलं पुण्य उदयाला यावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. परमात्मा असा तसा आवडीचा होत नाही महाराज, सुकृताची जोडी लागते त्याला. कशाची जोडी? सुकृत. सुकृत म्हणजे पुण्य, चांगलं सुकृत. सुकृतामध्ये दोन प्रकार, एक पाप आणि पुण्य. बहुत सुकृताची जोडी. त्याला प्रारब्ध संचित आणि सुकृत म्हणजे सत्कृत बरं का, तिथं पापाचा प्रवेश नाही. सत्कृत, बहुत सुकृताची जोडी, सत्कार्याची जोडी लागते. म्हणून विठ्ठली आवड. परमार्थिक आवड होण्याकरता सत्कार्य लागतं. सत्कर्म परिपाकात ते करुणा आणि दिनोद्रितो प्राप्य तीरतृषा विश्राम्यंत्यता सुखम. सत्कर्माचा परिपाक झाला की करुणा निधी म्हणजे संत आपल्याला बोध करतात. सत्कर्माचा परिपाक व्हावा लागतो आणि सत्कर्माचा परिपाक आपला झाला की परमार्थिक दृष्टी आपली येते. पुण्यानं सुद्धा विवेक प्रगट होतो. विवेक प्रगट व्हायला काय लागतं? पुण्य. विवेक प्रगट व्हायला काय लागतं? अनुभव. विवेक प्रगट व्हायला काय लागतं? संतांची कृपा. किती गोष्टी झाल्या, किती गोष्टी झाल्या मला. विवेक प्रगट व्हायला काय लागतं? पुण्य. विवेक प्रगट व्हायला काय लागतं? अनुभव. आणि विवेक प्रगट व्हायला काय लागतं? संतांची कृपा लागते. संतांची कृपा लागते. एकदा संत कृपा झाली की विवेक प्रगट होऊ शकतो. एकदा का आपलं पुण्य फळाला आलं, पुण्य फळले म्हणजे पुण्य प्रगट झालं, फलान्मुख होण्याकरता, फल देण्याकरता, तरीही काय झाला? विवेक प्रगट होतो. आणि तिसरी गोष्ट काय होते
तर आपला अनुभव कळालं, चांगलं काय वाईट काय कळालंय, सत्य काय असत्य काय कळालंय, मिथ्या काय नित्य काय सत्य काय शाश्वत काय आणि चिरंतर काय हे सगळं कळालं. म्हणजे कळालं म्हणजे थोडकं का असताना कळालं की कशात सुख आहे, कशात समाधान आहे, कशात आनंद आहे, नाही का. परमार्थिक सुख खरं का व्यावहारिक सुख खरं, वैश्विक सुख खरं का भक्तीतलं सुख खरं, हे कळालं की नाही थोडं तरी असं ना आपलं थोडं थोडं कळालं. जर नाही कळालं असलं तर तो प्रश्न वेगळा, पण कळालं तर मग वाटतं की आता हे नको ते. नित्य आनंदापुढे आनंद तो कोण, विषय सुख बापुढे ते क्षीण. नित्य आनंदापुढे आनंद काय आहे? नित्य आनंद तो परमार्थिक आनंद अनुभवण्याच्या दिशेनं प्रवास चालू होतो. आपला प्रवास आता आपण केलाय घरापासून मंदिरापर्यंत, केलाय की नाही सांगा. घरापासून मंदिरापर्यंत आपण येण्याकरता म्हणजे दिशा आहे मंदिर, मग दिशा आहे परमार्थिक दृष्टी, दिशा आहे प्रवचन ऐकणं. आपली दिशा झालेली आहे आता परमार्थाशिवाय दुसरा कुठला विचार करायचा नाही. आणि तिथं जाऊन सुद्धा आपण जर व्यावहारिकच बोलत असेल तर मग परमार्थिक दिशा आपली आहे का सांगा. बरोबर ना. म्हणजे आपण इथं आल्यानंतर परमार्थिक बोलतो, तुम्ही बोलताय सगळे परमार्थिक सोडा, परमार्थिक ऐकतो, परमार्थिकच बोलतो. काय सुख आहे वावगे बोलता, म्हणजे आपली दिशा काय आहे, परमार्थ आहे. मी काय विषय सांगत होतो, आपणच ज्ञानाचा विषय झाला, जड आणि चेतन या विषय. एक लौकिक ज्ञान एक अलौकिक, आणि त्या ज्ञानाबद्दल विवेक तयार होतो, हा भाव होता. ते ज्ञान जे आहे ते ज्ञान कसं आहे, श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. ज्या ज्ञानानं मनाचा मनपणा निघून जातो. पुढे वर्णन केले, मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान श्रेष्ठ आहे महाराज. मग ते ज्ञान जे आहे ना, त्या ज्ञानाची रूपतेनं स्वतःला जाणता येतं. स्वसंवेद्या. कोणी कोणाला जाणलं, आपणच ओळखलं, म्हणून ओळखारी वस्तू सांडारे कल्पना, नका आडराणा जाऊ झणी. ओळखा, ओळखा. काय ओळखा? वस्तू ओळखा. काय ओळखा? वस्तू ओळखा. वस्तू म्हणजे वस्तुनाम काय? वस्तुनाम परमात्मा. परमात्मा वस्तू शब्द सांगितले. येत परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. ज्ञानोबराय म्हणतात परमात्मा म्हणून जी वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने. तुम्ही म्हणाल लौकिकातल्या वस्तू, ही वस्तू नव्हे बरं, ही लौकिकातली वस्तू. पण परमात्मा ही वस्तू का आहे, कारण तो वस्तुतंत्र आहे, ज्ञानाद्वारा प्रतिपादित होतो, ज्ञानानं प्रतीतीला येतो, म्हणून तो काय आहे, परमात्मा इशी वस्तू. वस्तू म्हणजे जड नाही बरं का, ते चेतन आहे, ते आनंद रूप आहे, म्हणून तिथं वस्तू शब्द वापरला आहे. परमात्मा ईशे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञाना असतं, ज्या ज्ञानानं दिसतो बरं का. दुसरा वस्तू शब्द ज्ञानोबराय एका ठिकाणी वापरतात परमात्म्याला वस्तू शब्द. काना वचनाची भेटी सरसीच पैकिरटी, वस्तू होऊनी उटी कवणे कुज. नाही का, प्रगट रूपात प्रतीला येतो. स्थिर आहे, व्यापक आहे. लौकिकातल्या वस्तू जड आहेत, पण परमात्मा हा चेतन रूप, सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप. लौकिकातल्या वस्तूसारखं वस्तू त्याला नाही आहे, ती वस्तुरूपता अलौकिक आहे, म्हणून त्या वस्तूची त्यामुळे ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराणा जाऊ. ओळखायला पाहिजे. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मग ही ओळख कोणामुळे होऊ शकते म्हणाल तर आपणच आपल्याला ओळखू शकतो. जसं आपणच आपल्याला ओळखू शकतो तसं परमात्माच परमात्म्याला जाणू शकतो. स्वसंवेद्या. स्वसंवेद्या, स्वतः स्वप्रकाशता, स्वतःला जाणण्यामध्ये समर्थता. म्हणजे एखादा बल्ब लागलाय त्याला बघण्याकरता दुसऱ्या बल्बची गरज पडत नाही, टॉर्चची गरज पडत. आपल्याकडे आता हा बल्ब काढून दुसरीकडे लावा असं तुम्ही सांगितलं एखाद्याला, तर तो बल्ब काढण्याकरता म्हणाल टॉर्चची गरज आहे, म्हणाल का तो का लागलेला बल्ब आहे त्याला दिसतोय कुठं आहे. आता प्रकाश आहे की नाही सांगा. लाईट गेले का आहे, कशावरून ओळखायचं? लाईट गेले का आहे कशावरून ओळखायचं एवढं सांगा. कशावरून? प्रकाश. प्रकाशावरून ओळखायचं का पुढं मला वस्तू दिसते म्हणून ओळखायचं? नाही का,
कशावरून ओळखायचं सांगा. बघा, लाईट गेले का आहे हे ओळखायचं कसं? आम्ही लाईटकडे बघत नाही, आम्ही प्रकाशाकडे पण बघत नाही, आम्ही वस्तूकडे बघतो. कशाकडे बघतोय आपण? पुढं तुम्ही दिसताय ना, समजून जायचं लाईट आहे, पण ती त्याच्याशिवाय लाईट पुढलं दिसणं आहे का? प्रकाश नसेल तर दिसणं आहे का? नाही. म्हणजे प्रकाश आहे म्हणून ते दिसतंय. बरं, प्रकाश नुकता काय? लाईट असेल तरच प्रकाश येईल, प्रकाश असेल तर वस्तू दिसेल. मग आम्ही वस्तूला बघतो का लाईटला बघतो? मग लाईट आहे ओळखायची कशी? तेवढाच भाग एक समजून घ्यायचा आहे आता, की आपण आतमध्ये कोणीतरी आहे हे ओळखायचं कसं? तर आपण पुढं बघतोय म्हणून. पुढल्याचं प्रकाशन होतंय, कोणीतरी प्रकाशित करतंय म्हणून पुढल्याचं काय होतंय? प्रकाशन होतंय. आतमध्ये जर कोण प्रकाशन करतच नसेल तर पुढल्याचं वस्तूचं प्रकाशन होईल काय महाराज? नाही होणार. पुढं वस्तू दिसतायत, पुढं सगळं जग दिसतंय, पुढं सगळ्या प्रकारचं आपल्याला ह्या सगळा प्रकार आपल्याला भेद दिसत असेल, अभेद दिसत असेल, जे पण काही प्रतिमान आपल्याला दिसतं त्या दिसण्याला कारण कोणीतरी प्रकाशक आहे. अर्थ कळाला का? बघा, त्या प्रकाशकाकडे आपण बघत नाही, वस्तूकडे बघतो. जोपर्यंत वस्तूकडे बघतोय तोपर्यंत प्रकाशाकडे बघतो का? मग प्रकाशित झालेली वस्तू त्याच्या प्रकाशिवाय झाली का? आता ही झालं बाह्य प्रकाशाचं चिंतन. पण स्वतःला जाणायचं आहे, तिथं आता कुठल्या प्रकाशाची गरज आहे महाराज? स्वतःला जाणण्याकरता कुठल्या प्रकाशाची गरज आहे? नाही का? कुठल्याच प्रकाशाची गरज नाही, कारण ती स्वसंवेद्य आहे. डोळ्याची गरज नाही, कानाची गरज नाही. म्हणजे कान डोळे नको आहेत का? पाहिजेत. बाह्य वस्तू आहे ते आपल्या शरीरात प्रारब्धाने मिळालेलं, पण त्याला व्यक्त रूपात केलं तर भक्तीद्वारा त्याला बघण्याकरता डोळ्याची गरज आहे. ह्या डोळ्यांना सुद्धा काम दिलं बरं का, देव बघण्याकरता. तसं अलौकिक ज्ञानामध्ये त्याला बघण्याकरता डोळे काम करत नाहीत. म्हणतात न तत्र चक्षुर गच्छती, न तत्र वाग गच्छती, न मनो न विदो, असं न तत्र चक्षुर गच्छती. डोळे तिथपर्यंत पोचत त्या अनुभूती, कारण इंद्रिय आहेत, आणि इंद्रिय जे आहेत ते कसे आहेत नाही का? ते इंद्रिय हे अतिंद्रिय आहेत, ते स्वतःला जाणण्यामध्ये असमर्थ आहेत. डोळ्यांद्वारा डोळ्याला बघूनच दाखवा. कसं बघता येईल? डोळ्यांनी डोळ्याला बघता येईल का महाराज? कानांनी कानाला ऐकता येईल काय? डोळ्यांनी डोळ्याला बघता येईल काय? नाही का? नाही बघता येणार. इंद्रिय अतिंद्रिय आहेत. अतिंद्रिय म्हणजे स्वतःला जाणण्यामध्ये असमर्थ आहेत बरं का, इंद्रिय. मग ती जी इंद्रिय आहेत ते अतिंद्रिय आहेत, पण त्या इंद्रियांना सुद्धा अतिंद्रिय भोगवीन इंद्रिया करवी, ज्ञानोबरांची प्रतिज्ञा. अतिंद्रिय असणारा परमात्मा सुद्धा इंद्रियांद्वारा बघायला भाग पाडेन. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तोच परमात्मा विटेवर आहे, तोच अमूर्त मूर्ती आहे, तेच ब्रह्म आहे, विटेवर उभा आहे. त्याला डोळ्यांनी बघितलं तरी आनंद येतो, कानांनी ऐकलं तरी त्याच्याबद्दल आनंद येतो कानाला, नाही का? मग तो असा अतिंद्रिय. मग त्यालाच बघायचा आहे, त्याला अनुभवायचा आहे. स्वतःच्या ज्ञानाचाच वापर आपल्याला करावा लागेल का दुसऱ्याच्या ज्ञानाचा वापर करावा लागेल? स्वतः बघण्याकरता स्वसंवेद्या आणि देवच देवाला जाणतो याचं एक वर्णन आहे. स्वयंमेवात्मनात्मानं व्यक्तत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव जगतपती. स्वतःला देवा तुम्ही जाणू शकता. गीतेमध्ये 10व्या अध्यायामधलं भगवंताचं, देवा तुम्ही स्वतःला जाणता, एवढं तुमची व्यापकता आहे, दिव्यता आहे. आणि आम्हाला जाणायचं असेल तर आम्हाला तुमचं ज्ञान करून घ्यावं लागेल, आणि ज्ञान भक्तीद्वारा आम्हाला कळेल नाही का? भक्ती ज्ञानाच्या द्वारा आम्हाला साधन त्या मार्गातनं गेल्यानंतर आम्हाला तुमचं ज्ञान होईल. पण स्वतःला जाणण्यामध्ये समर्थ कोण आहात? तुम्ही आहात. स्वयंमेवात्मनात्मानं व्यक्तत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव जगतपते. या पुढे भूतभावन भूतेश देव जगतपते, जगताचे पते परमात्मा म्हणून स्वसंवेद्या शब्द कळाला का? सोपा एवढाच शब्द आहे. स्वतःला जाणण्यामध्ये समर्थ नाही का? आपल्यालाच माहित आपण चांगले आहोत का वाईट, आपल्या व्यवहारातलं, आपल्या बाबतीत
आपल्या बाबतीत आपल्यालाच माहीत आपण चांगले आहे का वाईट, बरोबर ना? आत्मस्वरूपा आता शब्द आहे. कशाबद्दल वर्णन केलं आणि काय काय वर्णन केलं महाराज? ओम नमोजी आद्या, आद्याला नमो. वेद प्रतिपाद्या, वेद ज्याचं प्रतिपादन करतो त्याला नमो. स्वसंवेद्या, स्वतः स्वतःला जाणण्यामध्ये समर्थ आहे त्याला नमो, बरोबर ना? आणि पुढला शब्द आहे आत्मरूपा, आत्मस्वरूपाला नमो. आत्मरूपा म्हणजे तो मग बाह्य रूपात आहे का? नाही, आत्मस्वरूप आहे, आत्मतत्व आहे. आत्मतत्व या शब्दाची रूपता समजून जायचं की ती आंतरिक आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, तो आंतरिक आहे. आणि आंतरिकाला बघण्याकरता मग कोणत्या गोष्टीची गरज असेल तर आंतरिकच बोध घ्यावा. अंतरीची घेतो गोडी, अंतराचा भाव घेतो तो. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा शब्द कुठं असतो? पाण्याचा उमाळा जिव्हाळा कुठं असतो? प्रगट असतो का आंतरिक आहे? लवकर बोला, प्रगट आहे का आंतरिक आहे जिव्हाळा? कळतं का पाणी उगम कुठनं आलेलं? पाणी, पाण्याचा उगम कुठं आहे कळतं का महाराज? नाही कळत. पाण्याचा जिव्हाळा कुठं आहे कळतं का? नाही कळत. पाणी आंतरिक आहे, कळतं का? बघा, पाणी पाणी आंतरिक नाहीये. पाणी जे उगम स्थानाच्या ठिकाणी केवढंच असतं. गंगोत्रीमध्ये पाणी केवढं आहे महाराज? यमुनोत्रीमध्ये पाणी केवढं आहे? मूळ ठिकाणी झरा थोडासाच आहे, छोटासाच आहे, पण तोही झरा कुठून येतो? डोंगरातनं आतनं, कळतं का? नाही कळत. मग त्याची मूळ रूपता जी आहे, जिव्हाळा म्हणजे एक सारखं येणं. मग ते उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, नाही का, जिव्हाळा असतो म्हणतो. तसा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, परमार्थिक स्वरूपाच्या ठिकाणी सुखरूप आनंदरूप त्याचा जिव्हाळा आहे, आनंदरूपतेचा भाव आहे. तो आत्मतत्व जे आहे ते स्वभावतः नित्य आहे, जे आपल्याला साक्षी रूपामध्ये प्रतिमा कुटस्थ, नाही का? तसं पाहायला गेलं तर जीवत्व दशा त्याला आलेली आहे. जीव अहम अहम केल्यामुळं, संगतीमुळं त्याला जीव नाव पडले, नाही का? अहम अहम केल्यामुळं त्याचं नाव काय पडलंय? जीवच. पण जे जीव आहे तोच देव आहे. तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव. आणि जर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक हरी आत्मा, जीवशिव समा. काय वर्णन केलं? एकच हरी कोणकोणत्या रूपात आहे? जीवही तोच आहे आणि देवही तोच आहे, बरं का? एकच हरी, जीवही तोच आहे आणि देवच. प्रतिबिंबच बिंबरूप आहे. प्रतिबिंबाला स्वतंत्र सत्ता नाही आहे. आहे काय महाराज प्रतिबिंबाला स्वतंत्र? सूर्याचं प्रतिबिंब डबक्यात पडलं. सूर्याचं प्रतिबिंब कशात पडलं? डबक्यात. आता डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलंय, डबक्यातलं पाणी हल्लं, प्रतिबिंब हल्लं का नाही सांगा? नाही हल्लं. डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं, पाणी हल्लं, प्रतिबिंब हल्लं का नाही? किती लोक हल्लं म्हणतात सांगा लवकर? हल्लं का नाही? प्रतिबिंब पण हल्लं, बरोबर ना? बरोबर का? मग तुम्ही म्हणणार तुम्हाला कशाला बोलवलं, आम्हाला विचारताय तर. पाणी हल्लं म्हणल्यावर प्रतिबिंब हल्लं का? तर तुम्हाला सांग का, प्रतिबिंब हल्लं नाही. हल्लं फक्त पाणी, प्रतिबिंब हल्लं नाही. पण प्रतिबिंब हल्ल्याचा भास झाला, कारण पाण्याबरोबर प्रतिबिंबाची रूप. कारण प्रतिबिंब का हल्लं नाही? कारण ते बिंबाचं प्रतिबिंब आहे. बिंब हल्लं तर प्रतिबिंब हलणार. सूर्य जरा पुढे गेला तर प्रतिबिंब त्याचं पुढे जाणार, बरोबर ना? सूर्य जरा पुढे गेला तर त्याचं प्रतिबिंब काय होणार? पुढे जाणार. तसं जीवच देव आहे, जीवच आत्मतत्व आहे, कुटस्थ आहे. पण जीवानं अहम अहम करून मीच दुखी, मीच सुखी, मीच शहाणा, हे सगळे आपल्यावर आरोप करून घेतलेले आहेत. वास्तविक तो आहे तत्व, परमात्म तत्व, आत्मतत्व.
आत्मतत्व म्हणजे आंतरिक, नाही का? ते कारण ते आहे जीव म्हणजेच कोणाचं प्रतिबिंब? तर आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीमध्ये पडलेलं, त्याचं नाव जीव. बुद्धीमध्ये आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे कूटस्थाचं प्रतिबिंब पडलंय, त्याचं नाव जीव. मग कूटस्थ जर नित्य आहे तर जीव बुद्धीमध्ये प्रतिबिंबित आहे. तो जीवत्व अवस्थेमध्ये बघायला गेला तर स्वतःला त्यानं कूटस्थ मानायला पाहिजे, आत्मतत्व मानायला पाहिजे. पण स्वतःला काय म्हणू लागला? नाही, बुद्धीचे धर्म आपल्यावर घेऊन अहमपणानं म्हणू लागला. म्हणून तो परमात्मा आहे जो एकत्वान आहे, ते आत्मतत्व आहे. म्हणून शब्द कळाले का? ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान. आता विश्वात्मकी देव